चला, ऑल ऑफ यू मार्क युअर प्रेझेंटी. झालं सगळ्यांचं? आर यू रेडी? चलो लेट स्टार्ट. Today we are going to start our chapter Introduction to Microbiology, chapter number 7. हळूहळू करून आपले 6 चॅप्टर संपले. मेन मुलांनो, राहिला आता तुमच्याकडे 4 चॅप्टर शिल्लक राहिलेत. कदाचित म्हणजे ह्या एक महिन्याला एक म्हटलं तरी माझ्याकडनं सगळे चॅप्टर तुमचे व्यवस्थित इन टाईम कंप्लीट होत आहेत. फक्त प्रिपरेशन तुमचं, काम तुमचं. आणि आता स्कूल पण सुरू झालं आहे, त्यामुळे आता स्कूलमध्ये तुमचं म्हणजे टीचर पुन्हा तुमच्या सुरू करणार, त्यामुळे थोडंसं रिव्हिजन पण होईल. म्हणजे जे काही तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसतील तेही कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. प्लस तुम्हाला आता बराचसा बिझी स्केड्यूल राहणार तुमचं, कारण आता तुम्हाला बरंचसं असाइनमेंट वगैरे देणार. त्यामुळे आता तुमचा स्टडी जो म्हणतात ना रेग्युलर स्टडी, त्या टाईपचा आता तुमचा बरोबर सुरू होणार आहे. नुसतं ऑनलाईनमध्ये तुम्ही फक्त लेक्चर ऐकत होतात, माझा होमवर्क वगैरे काही तुमचा कंप्लीट नसायचा. आता मात्र तुम्हाला सगळं कंप्लीट करावं लागणार आहे. आणि हे तुम्हाला आता ऑफकोर्स स्कूलमधनं आहे म्हटल्यानंतर तुम्ही बरोबर ते करणार. चला, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. अगदी लेसनचं नाव आहे बघा, इंट्रोडक्शन म्हणजेच काय? ओळख, परिचय. कोणाशी? मायक्रोबायोलॉजी. व्हॉट इज मीन बाय मायक्रोबायोलॉजी? मायक्रो मीन्स स्मॉल क्रिएचर्स, जे तुम्हाला मायक्रोस्कोप खालीच बघावे लागतात, जे नेकेड आयने आपण पाहू शकत नाही, असे तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता त्याच्यामध्ये यांचा जो स्टडी करणार आहोत त्याच्यामध्ये काय काय येते हे आपण पहिलं बघणार आहोत. विच डिफरंट मायक्रोब्स आर युजफुल टू अस. आता तुमच्या मी हे चॅटबॉक्समध्ये जात नाही, कारण माझी PDF लगेच क्लोज होते, मग पुन्हा सगळं ते रोटेट करायला लागतं. तर आता चॅटबॉक्समध्ये तुम्ही जराशी जे काही तुमचे मायक्रोब्स आत्तापर्यंत 8th स्टँडर्डपासून तुम्ही जे शिकत आलात किंवा जे तुम्हाला माहिती आहेत, जे आठवत आहेत, त्यांचे सगळ्यांची नावं जराशी लिहून द्या. मी 2 मिनटं तुम्हाला वेळ देते. Which are the microbes you studied in last standard? Which different products can be produced with the help of microbes? कारण आत्ता आपण जो काही स्टडी करणार आहोत, कुठल्याही गोष्टीचा आपण स्टडी करतो मुलांना, तो असाच नाही करत. तर काही आपल्याला बेनिफिट्स असतात. तर हे मायक्रोब्स जे आहेत त्यांच्याकडनं आपल्याला 100% काहीतरी बेनिफिट्स असणार आहेत, त्यामुळे आपण त्यांचा स्टडी करतो आहे. तर मग आता पहिल्यांदा तुमचे ते मायक्रोब्स कोणते आहेत त्यांची नावं लिहा आणि हाऊ दे आर युजफुल टू अस ते आपण आज बघणार आहोत. क्वेश्चन फर्स्ट काय आहे? मेन टॉपिक तुमचा ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी. आता पहिलं आपण जो स्टडी करतो त्या स्टडीला म्हणजे मायक्रोबचा स्टडी म्हणून त्याला मायक्रोबायोलॉजी म्हणायचं. क्लिअर सगळ्यांना? मग आता जो स्टडी करतो आहे तो आपल्यासाठी कसा यूजफुल आहे आणि मग तो आपण आपल्याला कसा उपयोगात आणतो, म्हणजे प्रोडक्शन घेत असताना कोणत्या फॉर्ममध्ये आपण घेत असतो, कोणत्या फील्डमध्ये त्याचा वापर करत असतो, म्हणजे थोडक्यात त्याचं ॲप्लिकेशन कसं आपण करत असतो त्याला म्हणायचं ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी. ब्रँच ऑफ द बायोलॉजी इन विच study of the enzymes related to some prokaryotes and eukaryotes microbe, proteins, applied genetics, molecular biology. बघा की त्याने पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की तुमचं मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय आहे, तर ब्रँच ऑफ बायोलॉजी इन विच स्टडी ऑफ एन्झाईम्स रिलेटेड टू प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मायक्रोब्स. म्हणजे आता हे तर तुम्हाला मायक्रोब्स माहिती आहेत की सुरुवातीपासून तुम्हाला मी म्हणजे मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर, जे छोटे आहेत, डिकम्पोजर, ॲज अ डिकम्पोजर म्हणून आपल्याला हेल्प करत आहेत, किंवा आपल्याला आपल्या पोटामध्ये सुद्धा डायजेशनसाठी काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ज्याला आपण युजफुल मायक्रोब्स म्हणतो, सगळे लागत आहेत. मग त्यांचा स्टडी आपण आता कुठे आणि कसा करणार आहोत बघा. इट इज परफॉर्म called as the applied microbiology. This study is used for the society and various products like food and medicine are produced on large scale with the help of microorganisms.
आता मेन तुमचं की जो मायक्रोबायोलॉजीचा आपण स्टडी करणार आहोत, ज्याच्या अंडर आपण काही ठराविक मायक्रोब्सचा स्टडी करणार आहोत, ते मायक्रोब्स काही वेळेला आपल्याला फूड प्रिपरेशनमध्ये किंवा प्रिझर्वेशनमध्ये आपल्याला वापरायला लागतात. काही वेळेला काही मायक्रोब्स आपल्याला मेडिसिनमध्ये, म्हणजे बऱ्याच वेळेला आपण अँटीबायोटिक्स घेतो, वॅक्सिन घेत असतो, त्याच्यामध्ये बरेचसे मायक्रोब्स आपण यूज करत असतो. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, आता फर्स्ट काय आहे, ॲज द इंडस्ट्रीमध्ये आपण मायक्रोब्स कसे यूज करतो आहे बघा. दिस सायन्स इज रिलेटेड टू द कमर्शियल यूज ऑफ द मायक्रोब्स इन विच वेरियस इकॉनॉमिक, सोशियल अँड एन्व्हायरमेंटल रिलेटेड प्रोसेस. बघा, कमर्शियल म्हणजे काय झालं, एक तुमचं असं बिझनेससाठी, व्यापारासाठी किंवा छोटे मोठे आपण उद्योग करतो की ज्याच्यामधनं जे प्रोडक्ट घेतले जातात ते पब्लिकशी रिलेटेड असतात, की ते पब्लिकला म्हणजे मार्केटमध्ये गरजेचे असतात. कळतं आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय काय येतं, तर ह्या सगळ्या कमर्शियल यूजमध्ये एकतर आपली देशाची इकॉनॉमी वाढली जाते, सोसायटीमध्ये लोकांसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सप्लाय केल्या जातात ॲज अ प्रोडक्ट म्हणून. आणि दुसरं गोष्ट, आपण एन्व्हायरमेंटशी रिलेटेड असतो, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी एन्व्हायरमेंटमध्ये अवेलेबल असतील आणि त्या यूज केल्या तर तो सोर्स आपला एक म्हणजे एक स्ट्रॉंग असतो की तो आपण त्याचा यूज करतो आहे. Various microbial process useful for this purpose are carried out. आता इंडस्ट्रीमध्ये कोणकोणत्या इंडस्ट्री असतात, काय असतं, वन बाय वन आपण सगळ्याचा स्टडी करणार आहोत. एक फर्स्ट आहे तुम्हाला इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी मेन फीचर्स. आता मेन फीचर्स काय आहेत बघा. एक वेरियस प्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ फर्मंटेशन प्रोसेस. अगदी म्हणजे इंडस्ट्री सोडा, तुम्ही तुमच्या घरामध्ये जेव्हा इडली, डोसा, ढोकळा हे सगळे जे पदार्थ बनवले जातात की नाही, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तुमची आई एक रात्रीचं किंवा एक 5-6 तास कुठल्याही गोष्टी भिजत ठेवते बघा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची इडली बनवली जाते किंवा डोसा किंवा ढोकळा बनवला जातो. याचा अर्थ ते जे काही मिश्रण आहे, ते जे काही बनवलेलं म्हणजे बॅटर असतं ते एक 5-6 तासांसाठी ठेवलं जातं, म्हणजे कुठेतरी झाकून ठेवतात किंवा एका सर्टन क्लायमेटमध्ये त्याला ठेवलं जातं. याचा अर्थ ती जी प्रोसेस आहे 5-6 तासांची किंवा 7-8 तासांची, त्या प्रोसेसमध्ये तिथे काही युजफुल बॅक्टेरिया आहेत त्या फॉर्म होत असतात. कळतं आहे. आणि ते फॉर्म होत असताना ऑफकोर्स जो तुमचा बॅटर असतो की नाही तो फर्मंट होत असतो आणि ॲक्च्युली त्याच्यामध्ये बरंचसं न्यूट्रिशन ॲड होत असतं. अगदी फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला साधं सांगते की दूध तुम्ही घेत असता, त्या दुधामध्ये जेवढे तुमची फूड व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा दह्यामध्ये जास्त असते की नाही. मग ते दही तुमचं असं तसं होत नाही आहे. जर दूध खराब झालं तर त्याला आपण नासलेलं दूध म्हणतो आणि ते आपण फेकून देतो आहे. पण त्याच दुधाचं जेव्हा आपण दही बनवतो तेव्हा ते जास्त चविष्ट लागतं, जास्त न्यूट्रिशियस असतं, आपल्या पोटाचे इव्हन बरेचसे प्रॉब्लेम ते सॉल्व करतं आहे. याचा अर्थ दूध म्हणजे दुधापासून दही बनवण्याची जी प्रोसेस आहे की नाही, त्या प्रोसेसमध्ये त्या दुधामध्ये यूजफुल बॅक्टेरिया वाढत आहेत आणि जेव्हा तुम्ही ते दही खात असता तेव्हा त्या यूजफुल बॅक्टेरिया तुमच्या पोटामध्ये ॲज अ फूड म्हणून ते जात असतात आणि मग त्या तुमच्या डायजेशनला जास्त हेल्प करत असतात. म्हणजेच यूजफुल बॅक्टेरिया इज व्हेरी इम्पॉर्टंट. कळतं आहे, आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मग आता हे एक एक्झाम्पल झालं. तर तुमच्या घरातलं दुसरं की नेहमी आपल्या घरामध्ये बघा सकाळचा जो हेवी ब्रेकफास्ट असतो, त्या ब्रेकफास्टमध्ये मोस्टली आपल्याकडे एक कांदे पोहे असतात बघा. तर ते पोहे पण तुमचे भिजवलेले असतात, म्हणजे त्याच्यावर पण एक वेगळी प्रोसेस झालेली असते. म्हणजेच पोहे पण न्यूट्रिशियस आहेत. त्याच्यानंतर तुमचं इडली डोस्याचं जे आंबवलेलं पीठ आहे तेही न्यूट्रिशियस आहे. त्याच्यानंतर अजून अगदी प्रत्येक खेडेगावांमधनं ब्रेड किंवा तुम्ही ज्याला पाववाला म्हणता की नाही, तर तो येतो बघा सकाळी. मग त्याच्याकडे जो ब्रेड मिळतो तुम्हाला तोही त्याने रात्रीच भिजवलेला असतो, सकाळी फक्त त्याने बेक केलेला असतो. कळतं आहे. मग आणि तेही फ्रेश असेल ना तर खरोखर दिस इज व्हेरी न्यूट्रिशियस फूड. अगदी गरिबाला परवडण्यासारखं असतं, पण ते त्यांच्या शरीराला आवश्यक असणारं असतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुमचा एखादा पदार्थ 7-8 तासांसाठी भिजत ठेवला जातो, तेव्हा त्याच्यामध्ये होणारी जी प्रोसेस आहे त्याला दॅट इज नोन ॲज द फर्मंटेशन प्रोसेस.
आता एक्झाम्पल दिलं आहे बघा, ब्रेड, चीज, वाईन, रॉ मटेरियल ऑफ द केमिकल्स, एन्झाईम, न्यूट्रियंट्स, मेडिसिन. तर बरेचसं मी तुम्हाला घरचे पदार्थ का सांगितले, तर तुम्ही खाता, तुमच्या आवडीचे असतात, म्हणजे ते लगेच तुमच्या लक्षात येतं. पण आता हे इथे पण दिलेले आहेत तेवढे सगळे पदार्थ आहेत की जे फर्मेंटेशन प्रोसेसने तयार होत असतात. नेक्स्ट काय सांगितलं आहे बघा तुम्हाला, यूज ऑफ मायक्रोब्स फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. काय सांगतायत तुम्हाला की यूज ऑफ मायक्रोब्स फॉर द गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. आता बघा, म्हणजे एक चांगला यूज पण आहे. आता सपोज तुम्हाला सांगितलं की घरामध्ये अगदीच मी शिकवताना बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगितलं की नाही की डेड ॲनिमल्स वगैरे पडत आहेत किंवा तुमचा अजून एखाद्या भाज्या वगैरे सडत आहेत, कुजत आहेत, पण त्याच्यातनं त्या मातीत किंवा तिथल्या जागेचा जर तुम्ही वापर केलात ना त्या सॉईलचा वगैरे, तर तिथे न्यूट्रिशन तयार झालेलं असतं. म्हणजे तिथे ऑर्गॅनिक फर्टिलायझर तयार झालेलं असतं ॲक्च्युली मुलांनं. मग ते सगळं जे गार्बेज आहे काय केलं जातं, कसं होतं आहे, ऑल ऑफ यू हिअर मी, एम आय ऑडिबल स्टुडंट्स? मैत्रे, माईक ऑन कर मैत्रे. यस मॅम. येस, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. हां, तर बघा, काय सांगितलं तुमचं की मायक्रोबचा जो यूज आहे तो जेवढा मी तुम्हाला सांगितलं की नाही आपल्या घरामध्ये फूड मटेरियलमध्ये किंवा मेडिसिनमध्ये वापरतो, तेवढाच तुमचा जो गार्बेज मॅनेजमेंट जे आहे. आता अगदी साधं सिंपल तुम्हाला एक्झाम्पल सांगते की बऱ्याच वेळेला आपण जो आपला कावळा आहे की नाही, क्रो, त्याला आपण सफाई कामगार म्हणतो. अगदी कुठेतरी पहिली दुसरीत तुम्हाला मॅमने तुमच्या शिकवलं असेल का, तर बऱ्याच वेळेला तो जे काय रस्त्यावर पडलेली घाण असते की नाही तो खातो बघा, आणि ते नीट अगदी म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे की ते स्वच्छ करायचं काम करतो. तर हे आपलं झालं दिसणारं, पण अंडरग्राऊंड किंवा सॉईलमध्ये काही मायक्रोब्स आहेत की जे तुमचे पडलेले ढीग असतात कचऱ्याचे, ते हळूहळू डिकम्पोज करतायत बघा. मग ही डिकम्पोजिशनची प्रोसेस काय आहे, कसं असते, तर ही विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स होत असते. म्हणजे जे काही बॅक्टेरिया आहेत ते सगळं त्या वस्तूंचं काय करत असतात, डिकम्पोजिशन करत असतात, आणि तिथे मग न्यूट्रिशन तयार होतं. मग ज्याला आपण ऑर्गॅनिक मटेरियल म्हणतो किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणतो की नाही, ते त्याच्यातून तयार होत असतं. आणि असं ऑर्गॅनिक फर्टिलायझर जेव्हा आपण आपल्या फळांना, भाज्यांना देत असतो, तेव्हा त्यातनं आपल्या त्या फूडमध्ये म्हणजे भाज्यांमध्ये, फळांमध्ये मिळणारं जे काही तुमचं फूड व्हॅल्यू आहे ना, ती सगळ्यात स्ट्रॉंग असते, सगळ्यात चांगली असते, आणि ती मुख्य म्हणजे तुमच्या शरीराला सुद्धा त्रासदायक नसते. म्हणजे जेव्हा आपण केमिकल फर्टिलायझर्स किंवा पेस्टिसाइड्स वगैरे वापरून जेव्हा आपण अशी खूप क्वालिटीवालं मटेरियल किंवा फळं तयार करतो की नाही, तर ॲक्च्युली ते दिसायला तुमचं त्यांचा लूक चांगला असतो, पण त्यातनं न्यूट्रिशन मात्र तुम्हाला नसतं मिळत. पण जेव्हा आपण हे ऑर्गॅनिक मटेरियल वापरतो की नाही, तेव्हा त्यातनं मिळणारं जे काही तुमचं फूड आहे ते एकदम न्यूट्रिशियस असतं आणि कुठल्याही प्रकारचं साईड इफेक्ट त्याच्यामध्ये नसतो. ओके, आता बघा दुसरा क्वेश्चन काय तुम्हाला सांगितलं आहे, वी यूज द फर्मेंटेशन प्रोसेस वाईल कन्व्हर्शन ऑफ मिल्क इंटू योगर्ट. आता मी तुम्हाला दह्याचं उदाहरण दिलं होतं, पण योगर्ट हा एक प्रकार ज्याला योगर्ट म्हणूनच ओळखलं जातं, पण इट्स लुक लाईक तुमचं जे बटर म्हणतो ना आपण, दही, त्याच्याप्रमाणेच दिसतं. पण आता एक आहे की ही जी प्रोसेस आहे ना, ही आता एका कंपनीमध्ये म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री वगैरे असतात की नाही, त्याच्यामध्ये होत असते. म्हणजे दही बनवतो ही एक सिंपल प्रोसिजर झाली मुलांना, ती घरगुती आहे. आता योगर्ट सेम दह्यासारखं आहे, पण त्याच्यामध्ये थोडंसं अजून एक वेगळ्या प्रकारचं केमिकल असतं, प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं असतं, शिवाय त्याच्यामध्ये इसेन्स म्हणून वेगवेगळ्या फळांचे रस टाकले जातात, आणि मग त्या त्या प्रकारचं फ्लेवरचे तुम्हाला योगर्ट सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आणि आत्ता सध्याच्या काळामध्ये म्हणजे तुमच्यासारखे यंग जनरेशनमध्ये या योगर्टला खूप मागणी आहे. म्हणजे घरामधलं एक वेळ दही तुम्ही खाणार नाहीत, पण मार्केटमधला योगर्ट मात्र तुम्ही आणून खाणार, की जे तुमच्या शरीराला यूजफुल आहे. कळतं आहे? मग आता हे योगर्ट कसं बनवलं जातं, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये मेन प्रोडक्ट जर म्हणजे आपण इंडस्ट्रीचा जर विचार करत असेल, तर इंडस्ट्रीमधनं आपल्याला आता हा एक पहिला प्रोडक्ट आपण शिकणार आहोत, तो डेअरी प्रोडक्ट. कळते? मग आता डेअरी प्रोडक्टमध्ये काय असणार आहे, तर सगळे दुधापासून बनणारे पदार्थ. मग मोस्टली त्याच्यामध्ये तुमचा हा योगर्टचा नंबर 1 आहे. क्लिअर सगळ्यांना? बघा पुढे, सिन्स एन्शियंट डेज मिल्क इज कन्वर्टेड इन टू व्हेरियस प्रोडक्ट्स फॉर इट्स प्रिझर्वेशन पर्पज. एक्झाम्पल काय काय दिले बघा, सगळे तुमच्या परिचयाचे वर्ड आहेत आणि सगळे तुम्हाला आवडत आहेत. चीज, बटर, क्रीम, केफीर, योगर्ट एक्सेट्रा.
Water content and acidity of the milk changes during formation of these products and texture, taste and flavor is improved. म्हणजे काय सांगितलं, अगदी सकाळी सकाळी तुमचं म्हणजे सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या मम्मी स्कूलमध्ये जात असताना अगदी ग्लास भरून दूध देत असणार की नाही, आणि त्याच्यामध्ये बोर्नव्हिटा घालून देणार, कॉम्प्लॅन घालून देणार, अजून काय काय जसे टी व्हीला ॲड बघतात त्याप्रमाणे. उद्देश काय असतो, कुठून तरी ग्लासभर दूध तुमच्या पोटात गेलं पाहिजे. पण ते तुम्ही कधीही आवडीने पित नाहीत, मम्मी देते म्हणून प्यायचं. आणि एखादी गोष्ट जर तुम्ही म्हणजे आवडीने मन लावून जर खात नसाल तर शक्यतो तिचा इफेक्ट जो पॉझिटिव्ह इफेक्ट म्हणतो ना तो तुमच्या बॉडीला मिळत नाही. कळतं आहे? हां, आता ते पोटात गेलं आहे, डायजेशन होणार, मग त्यातनं किती फूड होणार आणि किती वेस्ट मटेरियल होणार तो एक वेगळा प्रकार आहे. पण एखादी वस्तू तुम्ही जेव्हा आवडीने खाता तेव्हा त्याच्यात तुमच्या तोंडात लाळ भरपूर आलेली असते, त्यामुळे अगदीच ती वस्तू सहज पचली जाते आणि मग त्याचं तुम्हाला न्यूट्रिशन म्हणतात ना, फूड व्हॅल्यू, ती तुम्हाला जास्त प्रमाणात मिळते. क्लिअर? मग आता जर दूध आवडत नाही तर त्या दुधाला जर थोडंसं वेगळा काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस केले, काहीतरी एक ठराविक पदार्थ टाकले आणि जर त्याला आपण चांगला लूक दिला, त्याच्यातनं असं योगर्ट बनवलं किंवा श्रीखंड बनवलं किंवा चीज बनवलं, पनीर बनवलं किंवा क्रीम घेतलं, तर ह्या गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या आणि ते तुम्ही आवडीने खाणार. म्हणजे न कळत डेअरी प्रोडक्ट जर तुम्ही रेग्युलरली घेत असाल तर तुमच्याकडे तुमच्या बॉडीला प्रोटीनची मात्रा, कॅल्शियमची मात्रा लॉट्स ऑफ क्वांटिटीमध्ये मिळते मुलांना. म्हणजे जरी तुम्ही फार थोडं खात असलात तरी त्यातनं मिळणारं जे न्यूट्रिशन आहे ते तुमच्या बॉडीला सफिशियंट असतं. आणि तुम्ही तर ग्रोविंग आहात, कारण तुमचं हे एज आहे त्याच्यामध्ये तुमच्या बॉडीची ग्रोथ होत असते, शिवाय डेव्हलपमेंट होत असतं. दोन्ही वर्ड तुमच्या माहितीत आहेत बघा, की ग्रोथ होते म्हणजे काय होतात, तुम्ही छोट्याचे मोठे होत जाता, आणि डेव्हलपमेंट होते म्हणजे काय होते तर तुमची बॉडी आतून डेव्हलप होते, एक एक ऑर्गन तुमचा डेव्हलप होत असतो. मग ह्या पिरियडमध्ये एकतर तुम्हाला जास्त कॅलरीजची गरज असते आणि जे तुम्ही कधी म्हणजे आवडीचे पदार्थ नसल्यावर घेत नसता, शिवाय तुम्हाला बॅलन्स फूड हवा असतो, तोही कधीतरी तुम्ही वस्तू आवडत नाहीत म्हणून ताटातलं बरंचसं खात पण नाहीत. पण जर या असे पदार्थ जर तुम्ही खात असाल तर ती तुमची जी साईट आहे ना ती क्लिअर होते. म्हणजे काय होतं, समजा तुम्ही एक पदार्थ असं हेच डेअरी प्रोडक्ट आवडीने घेत असाल रेग्युलरली कोणत्या ना कोणत्या फॉर्ममध्ये, तर तुमच्याकडे हे सगळे नाही म्हटलं तरी तुमच्याकडे बॉडीला सफिशियंट असं ते मिळतं. म्हणजे त्यासाठी तुम्हाला ताट भरून जेवलंच पाहिजे असं काही गरज नाही. कळतं आहे? पण मात्र हे आहे की रेग्युलरली तुमच्याकडे हे जाणं पण तेवढंच गरजेचं असतं. फॉर प्रोडक्शन ऑफ द मोस्ट ऑफ द मिल्क प्रोडक्ट्स बॅक्टेरिया इन मिल्क इटसेल्फ इज यूज. आता मुळातच मी तुम्हाला अगदी सुरुवातीला शिकवलं आहे बघा, एअर, सॉईल अँड वॉटर या सगळ्यांमध्ये तुमच्या बॅक्टेरिया असतात. पण त्यातल्या काही बॅक्टेरिया युजफुल असतात तर काही बॅक्टेरिया हार्मफुल असतात. कळतं आहे? म्हणजे युजफुल आहेत ते अर्थात आपल्यासाठी पण युजफुल असणार आहेत. मग आता एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं की दूध आहे, जेव्हा ते अर्थातच लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्तच आहे, ऑफकोर्स त्याच्यामध्ये पण बॅक्टेरिया आहेत, पण त्या युजफुल बॅक्टेरिया आहेत. त्यामुळेच तर दुधाचं दही होत असतं ना. आणि एकच लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पाश्चराईज मिल्क म्हणजे बॅग घेत असता तेव्हा त्या पाश्चराईज बॅगवर तुम्हाला लिहिलेलं असतं बघा, यूज विदिन 24 hours. म्हणजेच तुम्हाला ते 24 तासांमध्ये वापरायचं आहे, नाहीतर त्यातल्या ज्या युजफुल बॅक्टेरिया आहेत दॅट कन्वर्ट्स इन टू हार्मफुल बॅक्टेरिया. आणि मग एखादी पिशवी तुमची दुधाची किंवा तुम्ही सकाळी आणलेलं दूध दुपारपर्यंत जर गरम केलंच नाही, बॉईल केलंच नाही तर ते खराब होतं बघा. याचा अर्थ एका ठराविक टेम्परेचरला ठराविक पिरियडपर्यंतच त्या बॅक्टेरिया तुमच्याकडे ॲज अ युजफुल बॅक्टेरिया म्हणून काम करत आहेत आणि आफ्टर सम टाईम त्या काय होतात, हार्मफुल बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट होत असतात. क्लिअर? माय चीज इज प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ फंगस. बघा कशा कशा वस्तू बनवल्या जातात. आता सगळ्या प्रोसेस आपल्याला माहिती नसतात, पण जेव्हा आपण शिकतो तेव्हा सिरियसली शिकायचं आहे की चीज कसं बनवलं जातं. बेसिक प्रोसेस ऑफ द प्रोडक्शन ऑफ द योगर्ट, चीज अँड क्रीम इज सेम. म्हणजेच अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत. घरामध्ये सुद्धा आपण हे बनवतो, काय म्हणतात त्याला, पनीर. पण आपलं बाहेरचं मार्केटचं जे पनीर असतं की नाही ते एक असं क्यूबमध्ये मिळत असतं किंवा व्यवस्थित छान असं टेस्टी पण असतं. आणि आपलं घरामध्ये बनवतो ते कदाचित आपल्याकडे असं
मिळत नाही किंवा क्यूब शेपमध्ये नाही होत. म्हणजेच जेव्हा इंडस्ट्रीमध्ये जेव्हा ह्या गोष्टी बनवल्या जातात तेव्हा त्याच्यामध्ये काही योग्य प्रमाणामध्ये काही गोष्टी पण ॲड केल्या जातात, काही साचे पण ठेवलेले असतात. त्यांचा आउटलुक पण इतका अट्रॅक्टिव्ह ठेवलेला असतो की लगेच तो लोकांच्या किंवा म्हणजे मुलांच्या पसंतीला उतरतो आहे. पण मात्र बनवण्याची प्रोसेस आहे ती ऑलमोस्ट सेम आहे. मिल्क इज द पाश्चराइज ॲट द बिगिनिंग ऑफ द डिस्ट्रॉय अनवॉन्टेड मायक्रोब्स. आता पाश्चरायझेशन प्रोसिजर काय असते, तर सपोज दूध आहे, ह्याच्यामध्ये पाणी असतं, बॅक्टेरिया आहेत. मग त्या बॅक्टेरिया जर हार्मफुल असतील तर त्यांना एकदा एक सर्टन टेम्परेचरपर्यंत त्याला फास्ट काय करायचं असतं, बॉईल करायचं असतं किंवा एक सर्टन टेम्परेचरपर्यंत त्याला गरम करायचं असतं, जेणेकरून त्या वेळामध्ये तिथल्या सगळ्या ज्या हार्मफुल बॅक्टेरिया आहेत त्या नष्ट होतात, वॅनिश होऊन जातात, कळतं आहे. आणि नंतर लगेच त्याला एक सर्टन टेम्परेचरला कूल डाऊन करायचं असतं. क्लिअर सगळ्यांना? हां, मग ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला पाश्चरायझिंग मेथड असं म्हणतात. क्लिअर? इट इज देन फर्मंटेड विथ द हेल्प ऑफ द लॅक्टोबॅसिली. आता कायम हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे की तुमचं मिल्क प्रोडक्ट जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही वेरियस टाईप्स ऑफ जे प्रोडक्ट घेत असता त्याच्यामध्ये यूजफुल बॅक्टेरिया म्हणून लॅक्टोबॅसिली, स्पेलिंग पण लक्षात ठेवा, वर्ड पण लक्षात ठेवा की ह्या बॅक्टेरिया तुम्हाला ॲज अ यूजफुल बॅक्टेरिया म्हणून तुम्ही वापरत असता किंवा यूज करत असता. इन दिस प्रोसेस लॅक्टोज शुगर ऑफ द मिल्क इज कन्व्हर्टेड इंटू लॅक्टिक ॲसिड. क्लिअर सगळ्यांना? की लॅक्टोज शुगर म्हणजे मिल्कमध्ये, आता बऱ्याच वेळेला आपण पावडरचं दूध पितो बघा, बऱ्याच वेळेला म्हणजेच काय असतं ते, तर लॅक्टोजच असतं. अर्थातच लॅक्टोज शुगर ऑफ द मिल्क इज कन्व्हर्टेड इंटू लॅक्टिक ॲसिड अँड मिल्क प्रोटीन्स आर कोॲग्युलेटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टिक ॲसिड. म्हणजेच काय होतं आहे, घट्ट केलं जातं किंवा त्याला ड्राय पावडर बनवली जाते आणि आपण जेव्हा ती पावडर पाण्यामध्ये टाकतो आणि एक थोडा वेळ बॉईल करतो की त्याचं दुधामध्ये रूपांतर होतं आहे. साइड्स कंपाउंड्स विथ टेस्ट अँड फ्लेवर आर ऑल्सो फॉर्म. एक्झाम्पल काय दिलेलं आहे, डायॲसिटिल हॅज द फ्लेवर ऑफ द बटर. आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, बऱ्याच वेळेला तुमचे योगर्ट बनवताना, आता इथे तुम्हाला दिलेले नाही आहेत, पण बऱ्याच वेळेला हे सगळे जे काही अट्रॅक्टिव्ह म्हणजे असे खूप छान टेस्टवाले जे प्रोडक्ट घेतले जातात त्याच्यामध्ये फक्त त्या फ्लेवरचा म्हणजे फळाचा फ्लेवर किंवा त्या प्रकारचं ज्यूस टाकलं जातं. अगदी साधं एक्झाम्पल देते, तुम्ही जेव्हा 1-1 रुपयावाला पण गोळी खाता बघा, मग त्यामध्ये गव्हाचं फ्लेवर असतं, तुमचा स्ट्रॉबेरी फ्लेवर असतो, ॲपल कँडी असते, मँगो कँडी असते, कच्चा मँगो बाईट असते की नाही, म्हणजे हे सगळं खाता. मग त्याच्यामध्ये काही प्रत्यक्ष तुमचे फ्रूट ज्यूस टाकतायत का? पण फ्रूट ज्यूसचा कुठेतरी तो फ्लेवर दिला जातो, जेणेकरून तुम्हाला तो फ्लेवर मिळाला की तुम्हाला थोडंसं काय होतं आहे, एकतर तोंडात लाळ येते आणि डायजेशन प्रॉपरली होतं आहे. तर सेम ह्या तुमचे जे डेअरी प्रोडक्ट आहेत यांच्यामध्ये पण त्या टाईपनी प्रोसिजर केली जात असते. आता दुसरं आहे योगर्ट प्रोडक्ट. Yogurt is the milk product produced with the help of lactobacilli for maintaining the protein content. Condensed milk powder is mixed with the milk to form the fermented for industrial production of yogurt. Milk is boiled and once it cools to warm temperature, bacterial tends to streptococcus. बघा थोडेसे हे शब्द आता या लेसनमध्ये तुम्हाला खूप नवीन शब्द मिळणार आहेत. एकतर पहिलं नवीन शब्द आला की त्याला अंडरलाईन करायचं, एकदा तो शब्द चांगला 5-6 वेळा लिहून काढायचा, म्हणजे तो तुमच्या डोक्यात फिट बसतो. म्हणजे त्या शब्दांवर, कारण तुम्हाला हे सगळे आहेत ना, ह्या बॅक्टेरियांवर तुम्हाला एक चार्ट असतो, येईल आपल्याला नेक्स्ट. त्या चार्टवर तुम्हाला कोणत्या बॅक्टेरिया यूज केल्या जातात, कोणतं प्रॉडक्ट घेतलं जातं आणि कोणतं मेडिसिन घेतलं जातं किंवा मेडिसिनमध्ये ते वापरलं जातं, असं बरंच शिकायला मिळणार आहे. तर कन्फ्युजन क्लिअर होण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, आता योगर्ट म्हटलं की लक्षात ठेवायचं आहे मिल्क प्रोडक्ट, मग त्याच्यामध्ये बॅक्टेरिया कोणत्या आल्या, लॅक्टोबॅसिली. पण आता आपण ते बॅक्टेरिया जेव्हा त्याला आपण पाश्चराईज करतो तेव्हा त्याच्यासाठी काहीतरी एक प्रोसिजर आहे. मग ती प्रोसिजर करणं म्हणजे त्याला बॉईल करणं आणि इमिजिएट कूल करणं. मग त्यासाठी स्टेन म्हणून काही बॅक्टेरिया वापरले जातात. तर त्या बॅक्टेरिया म्हणजे स्ट्रेप्टोकोकस. कळतं आहे? स्ट्रेप्टोकोकस, थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस डेल ब्रुकेई आर ॲडेड टू इट
दॅट इज प्रपोर्शन कसं दिलं आहे बघा, म्हणजे पाश्चरायझेशन मेथडमध्ये तुम्हाला जे काही तुम्ही यूज करता फॉर प्रिझर्वेशन ते तुमचं एका रेशोमध्ये दिलेलं असतं आणि ते रेशो तुमचा स्टेप्टोकोकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिली डल्ब्युक्रिली याचा प्रपोर्शन तुमचं 1:1 आहे. क्लिअर? लॅक्टिक ॲसिड इज फॉर्म ड्यू टू द स्ट्रेप्टोकोकस अँड दॅट मेक्स द प्रोटीन्स टू जेल आउट दॅट गिव्स डेन्स कन्सिस्टन्सी टू द योगर्ट. म्हणजेच आता अगदी साधं सिंपल आहे. तुम्ही कधी योगर्ट प्रत्येकाने खाल्लं असेल ना, तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की चमच्याने खात असताना तो तुम्हाला चिकट जाणवतो आहे बघा. म्हणजे अगदीच घरी बनवतो जसं आपण दही की नाही, ते ताजं ताजं घट्ट दही असतं, तर सेम तुम्हाला योगर्ट पण त्याप्रमाणे दिसतं. म्हणजे थोडक्यात काय आहे, दूध जे लिक्विड फॉर्ममध्ये असतं तेच दूध आफ्टर फर्मंटेशन कसं होतं, जेली फॉर्ममध्ये येतं आहे आणि मग तेच जेली फॉर्म म्हणजे तुमचं बटर असतं किंवा योगर्ट असतं. क्लिअर? ॲसिटिल्डिहाइड like compounds are formed due to the lactobacilli that gives characteristic taste to the yogurt. बघा एक म्हणजे टेस्ट कशा आहेत. ॲसिटिल्डिहाइड लाईक कंपाऊंड्स आर फॉर्म ड्यू टू द लॅक्टोबॅसिली दॅट गिव्स द कॅरेक्टरिस्टिक्स टेस्ट टू द योगर्ट. नाउअडेज व्हेरियस फ्रूट ज्युसेस आर मिक्स विथ द योगर्ट टू इम्पार्ट डिफरंट फ्लेवर्स. एक्झाम्पल दिलं आहे बघा, स्ट्रॉबेरी फ्लेवर, बनाना फ्लेवर, असे बरेच. आता मी तर बघितलेत पायनॅपलचा पण असतो. म्हणजे असे बरेच फ्लेवर असतात की जेणेकरून त्या फ्लेवरमुळे तुम्ही काय करता, त्या प्रकारची डिमांड करता आणि त्या डिमांडप्रमाणे मार्केटमध्ये ते सगळं अव्हेलेबल होतं आणि एक थोडीशी नाही म्हटली तरी इकॉनॉमी डेव्हलप होतं. कळतं आहे? कारण पब्लिक कस्टमर जास्त मिळाला की प्रोडक्शन जास्त घेतलं जातं. प्रोडक्शन जास्त घेतलं गेलं की त्याचा सेल जास्त होतो. ऑफकोर्स सेल झाल्यानंतर तुमची इकॉनॉमी वाढली जाते. शेल्फ लाईफ ऑफ द योगर्ट अँड इट्स प्रोबायोटिक प्रॉपर्टीज कॅन बी इम्प्रूव्ड बाय द पाश्चरायझेशन. आणि ते हार्मफुल होऊ नये, जास्तीत जास्त दिवस टिकलं पाहिजे म्हणून काय केलं जातं, त्याच्यामध्ये पाश्चरायझेशन केलं जातं. अगदीच आपलं घरगुती जेव्हा प्रोडक्ट घेतले जातात बघा मुलांनो, त्याच्यामध्ये तुमची आई फक्त काय करते, दूध गरम करते, एक नॉर्मल टेम्परेचरला आलं की त्याच्यामध्ये 2-3 चमचे दही घालते, मिक्स करून ठेवते की झालं. म्हणजे तिचं कुठल्याच प्रकारचं त्याच्यामध्ये काही मिक्सिंग नसतं, फक्त युजफुल मायक्रोब्स तिने काय केलेले असतात, त्या दुधामध्ये सोडलेले असतात आणि एक 5-6 तासांसाठी ती झाकून ठेवते की लगेच त्या दुधाचं दही बनतं. पण मात्र ते दही एक 2-3 दिवसांनी आंबट लागायला लागतं बघा. पण तुमच्या मार्केटमधलं जे वारणाचं दही असू द्या, अमूलचं असू द्या किंवा अजून दुसऱ्या कुठल्या कंपनीचं, ते कमीत कमी 8 दिवस टिकतं बघा. त्याच्यावर डेट दिलेली असते. म्हणजे ह्याचा अर्थ ते दही जर त्यांचं 8-8 दिवस टिकतं, ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी टिकण्यासाठी केलेलं आहे की नाही. मग जी काही प्रोसिजर आहे त्याला पाश्चरायझेशन प्रोसिजर म्हणतात. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा, नेक्स्ट आहे बटर. 2 types of butter like sweet cream and cultured are produced on large scale. Microbes are used for the production of culture variety. अगदी साधी सिंपल आहे. पहिले 1-2 कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले की नाही, की लगेच तुम्हाला समजते की हे अशा प्रकारे तयार केलं जातं. आता बटरमध्ये तुमचं स्वीट क्रीम आणि कल्चर म्हणजेच पुन्हा ह्याच्यावर पण प्रोसिजर केलेली आहे. आणि हे सगळं मुलांनो जेव्हा इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्ट घेतले जातात तेव्हा ते मॅनमेड आहेत, आर्टिफिशियल आहेत. ऑफकोर्स लार्ज स्केल इंडस्ट्री पण यूज करू शकते तिथे किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये पण हे प्रोडक्ट तुमचे घेतले जातात. मोस्टली तुम्ही जर जे डेअरी प्रोडक्ट तयार केले जातात की नाही, त्याला म्हणतात आपण डेअरी उद्योग, तर तिथे कधी तुम्ही डेअरी इंडस्ट्रीला कधी व्हिजिट दिली असेल ना, तर तुम्हाला ही सगळी प्रोसिजर पण बघायला मिळते. कारण तुम्हाला आता ॲक्टिव्हिटी असतात बघा सायन्समध्ये, तर बऱ्याच वेळेला तुम्हाला ती व्हिजिट द्यायला असते कंपल्सरी. आणि मोस्टली मुलांना म्हणजे डेअरी इंडस्ट्रीमध्ये घेऊन जात असतात की कशा प्रकारचं पाश्चरायझेशन होतं आहे आणि कशा प्रकारे बॅगचं सिलिंग होतं. म्हणजे अगदी दुधाचे पॅकेट तयार करणं, दह्याचे पॅकेट बॅगा सील करणं, दुधाच्या पिशव्या सील करणं किंवा बाटलीमध्ये भरणं, ही एक प्रोसिजर असते. आणि तिथे कुठेही माणसाचा हात लागत नाही मुलांनो, सगळं मशीन वर्क होत असतं. फक्त मात्र तुम्ही काय करायचं असतं, वॉच ठेवायचं असतं किंवा तुम्ही तिथे फक्त उभं राहून ते प्रोसिजर फॉलो करायची असते. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, चीज प्रोडक्शन. चीज इज द प्रोड्यूस ऑन लार्ज स्केल फ्रॉम द abundantly available cow milk all over the world
First, chemical and microbiological tests of the milk are performed. Some colors and microbes like Lactobacillus cremoris, and Streptococcus thermophilus are mixed with the milk. It imparts the sourness to the milk. After this, the impart of dense texture वे म्हणजेच वॉटर इन योगर्ट नीड्स टू बी रिमूव्ड. काय केलं जातं, थोडक्यात काय सांगायचं आहे, योगर्ट बनवण्याची जी प्रोसेस आहे, जे मायक्रोब्स यूज केले जातात तेच इथे केले जातात. फक्त चीज काय आहे तुमचं खूप दिवस टिकतं, म्हणजे जवळजवळ महिनाभर टिकतं म्हणायला हरकत नाही. मग आता महिनाभर टिकण्यासाठी काय केलं जातं, तर ते जे वॉटर फॉर्ममध्ये तुमचं योगर्ट होतं किंवा योगर्टमध्ये जे काही वॉटरची क्वांटिटी असते तीही तुमची काढून घेतली जाते. आणि तेव्हा एक ठराविक प्रोसिजरमध्ये, आता तुमचं चीज बघा, कधी कधी क्यूबमध्ये मिळतं, कधी कधी स्लाईसमध्ये मिळतं. तुम्ही बरेचसे प्रकार पण चीजचे पण बघितलेले आहेत. पण मोस्टली चीज तुम्ही बघितलं तर ते सॉल्टी असतं. का, तर पहिली गोष्ट त्यातले वॉटर लेवल एकतर काढून घेतलेली असते, ड्राय बनवलेलं असतं, थोडंसं मॉइश्चर त्याच्यामध्ये राहणं गरजेचं आहे, म्हणजे मिठाचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढवलं जातं. आणि दुसरी गोष्ट, ते टिकलं पण पाहिजे, म्हणजे महिनाभर त्याला चांगला राहिला पाहिजे. कारण डेअरी प्रोडक्ट असतात मुलांनो, नेहमी तुम्हाला इव्हन तुम्ही स्वीटच्या दुकानातनं जेव्हा जे असे मिठाईचे पदार्थ घेता की नाही, म्हणजे थोडक्यात माव्याचे पदार्थ, तर तेही तुम्हाला 2 ते 3 दिवसात यूज करायला सांगत आहेत. मग आता हेच डेअरी प्रोडक्ट जेव्हा आपण एक महिना टिकवतो किंवा एक महिना यूज करू शकतो, याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स केलेलंच असणार आहे की नाही, की त्यामुळे त्याचं लाईफस्पॅन काय झालं, वाढलं, किंवा ते आपल्यासाठी बेनिफिशियल ठरू शकत आहेत. ओके. An enzyme, rennet, obtained from the alimentary canal of the cattle, was being traditionally used earlier. However, the enzyme protease obtained from the fungus is used as the present to produce vegetarian cheese. आता एकतर पहिलं गोष्ट, चीज व्हेजिटेरियनच आहे, पण त्याच्यामध्ये पण अजून अशा गोष्टी असतात की एक नवीन फ्रेश दूध असतं ना गाईचं वगैरे, म्हणजे फ्रेश म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे ते एक गाय वगैरे किंवा म्हैस व्यायल्यानंतरचं जे येतं आहे की नाही दूध, त्याच्याने जो एक वेगळा प्रोडक्ट बनवला जातो, तो एक तुमचा चीज म्हणून एक वेगळा प्रोडक्ट असतो की ते स्टोअर करून ठेवलं जातं. त्याच्यामध्ये जर्म सेल्स असतात आणि त्या स्टोअर केलेल्या असतात, आणि त्यातलं थोडं मटेरियल एक मोठ्या क्वांटिटीमध्ये दुधामध्ये सोडलं जातं, आणि त्याच्यातनं एक नवीन असं तुमचं योगर्ट किंवा ज्याला आपण म्हणतोय ना चीज वगैरे, ते बनवलं जातं. म्हणजे ही एक पद्धत, एक वेगळी पद्धत आहे की ज्याला त्याने नाव दिलेलं आहे व्हेजिटेरियन चीज. They weigh the separated from the yogurt, that means which has some other uses. Then process of the production of cheese is started through the steps like cutting the solid yogurt into pieces, washing, rubbing, salting and mixing of essential microbes, pigments and flavors. Then cheese is pressed and cut into the pieces and stored for the ripening. आता याच्यामध्ये काय आहे, तर एक तर पहिली गोष्ट आपण टेक्नॉलॉजी, आपल्याला म्हणजे बुकचं नावच आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर जेव्हा सायन्समध्ये जेव्हा काहीतरी रिसर्च चालतात मुलांनो, किंवा एखादं प्रोडक्शन आपल्याला चालायला लागलं, मार्केटमध्ये त्याला डिमांड यायला लागली, की त्याचे लगेच स्वरूप पण बदलायला लागतं. बघा, म्हणजे आगे क्यूबमधले कुठे आत्ता इथे दाखवते, हां असं पण बटर आपण पूर्वी खूप दिवस खात होतो, अमूल बटर म्हणून, पण आता तेच तुम्ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये घ्यायला लागलात. तसंच तुमचं चीजचं आहे. चीजचं अगदी एका सिल्वर पेपरमध्ये तुम्हाला क्यूब्स मिळायच्या, जे तुम्ही क्रश करून प्रत्येक वस्तूमध्ये टाकू शकत होतात. आता तुम्हाला त्या ब्रेडबरोबर खायला ब्रेडसारखं स्लाईस चीज मिळायला लागलं. म्हणजे तुमचं खाण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या पहिल्या अगदी ऑब्झर्व केलं गेलं, ते एक म्हणजे त्याच्यावर रिसर्च केला गेला, आणि त्या प्रकारे कंपनीमध्ये तशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आणले गेले, आणि मग त्याप्रमाणे प्रत्येक वस्तू त्या साईजने त्या शेपने तुम्हाला अवेलेबल करून दिली आहे. म्हणजे आपलं लाईफ किती इझी बनवलं आहे बघा त्यांनी. आता बघा पुढे तुम्हाला त्यात लेट्स थिंकमध्ये 2 मस्त क्वेश्चन दिले आहेत. विच डिफरंट टाईप्स ऑफ द चीज आर यूज्ड इन वेस्टर्न फूड लाईक पिझ्झा, बर्गर, सँडविच, सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ. अगदी आपण इंडियन फूड आपलं जे असतं की नाही, म्हणजे जे स्टेपल फूड आहे की चटणी भाकरी किंवा भाजी पोळी, वरण भात,
ह्या सगळ्यांना हे सगळे पदार्थ आता खाऊन टाकतायत का? तर हे सगळे तुमच्या आवडीचे आहेत, कळतंय? पण ते पचायला फार जड आहेत हां, हेही लक्षात ठेवा, कारण ते सगळे मैद्याचे पदार्थ आहेत. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दोज टाईप ऑफ द चीज? आता हे जे तुम्ही चीज खाता ते कोणत्या प्रकारचं आहे? तर सगळे मिल्क प्रोडक्ट्स आहेत मुलांनो. म्हणजे विशेष असं त्याच्यामध्ये हे नाही आहे, काही चेंज नाही आहे. व्हॉट इज प्रोबायोटिक फूड इज फेमस. मग याच्यावर तुम्हाला राईट शॉर्ट नोट येते आणि याच्यामध्ये आता तुम्हाला खूप साऱ्या बॅक्टेरियांची नावं येणार आहेत. एक खूप छान असा म्हणजे माहितीवाला टॉपिक आहे तुमचा. दीज आर ऑल्सो मिल्क प्रोडक्ट. बघा लगेचच आलं. व्हॉट इज प्रोबायोटिक्स? दीज आर ऑल्सो मिल्क प्रोडक्ट बट कंटेन ॲक्टिव्ह बॅक्टेरिया. आता याच्यामधल्या पण बॅक्टेरिया आहेत, त्यांचं नाव आहे लॅक्टोबॅसिलस, ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसाई, नंतर बायफेडोबॅक्टेरियम बायफिडम. किती नावं आली ती लक्षात घ्या पहिल्यांदा. These microbes maintain the balance of intestinal microorganism. आता हे कुठे असणार आहेत? तर हे सगळे आपल्यासारख्यांच्या आतड्यामध्ये असतात, म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये असतात. का? तर सगळं जे काही आपलं फूड मटेरियल आहे की नाही मुलांनो, जेव्हा आपण एखादं ॲज अ फूड म्हणून आपण घेतो तेव्हा आपली साधारण प्रोसेस काय असते? पहिल्यांदा तोंडात घ्यायचं, चावणार, मग त्याच्यामध्ये आपली सलायवा मिक्स होते, ते आतमध्ये घेणार, असोफगेसमध्ये गेल्यानंतर तिथे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे बाईल ज्यूस किंवा तुमचे ॲसिड्स वगैरे सिक्रेट होत आहेत, ते त्याच्यामध्ये मिक्स होत आहेत आणि त्यांचं मग इझिली डायजेशन स्टार्ट होतं. म्हणजे आफ्टर 15 मिनिट हाफ ॲन आवर. आणि ते पूर्ण सगळं तुमचं खाल्लेलं अन्न पचायला किती वेळ लागतो माहिती आहे मुलांना? कमीत कमी 3 तास लागत आहेत. म्हणून तर बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगितलं जातं किंवा शिकवलं जातं की प्रत्येक जेवणामध्ये 3 तासाचं अंतर ठेवायचं आहे. एक पचून तुमची बॅग पूर्ण खाली होईपर्यंत दुसरं काही वर ढकलायचं नाही, किंवा कंटिन्युअस तुम्ही 1-1, 10-10 मिनटांनी खात राहिलात तर अर्धच पचलं जातं आणि पुढे ढकललं जातं, अर्धच पचलं जातं आणि पुढे ढकललं जातं. प्रॉपरली त्याचं डायजेशन होत नाही. त्यामुळे नेहमी तुम्हाला अगदी बऱ्याच वेळेला सायन्समध्ये शिकवलं जातं, डॉक्टर्स सांगतात किंवा घरचे लोक पण सांगतात की 2 जेवणांमध्ये कमीत कमी 2-2.5 तासांचं अंतर ठेवायचंच आहे. क्लिअर? आणि जेवताना पण खूप खायचं नाही. का? तर जे सगळं तुमचं मिक्स होतं की नाही, तेही मिक्स व्हायला जरा मार्जिन पाहिजे की नाही. एखाद्या बॅगेमध्ये जर तुम्ही खूप काहीतरी असं दाबून भरलं तर त्याच्यात हलेल का? ते नाही हलत की नाही. म्हणजे ती बॅग थोडीशी तुमची रिकामीच एम्प्टी असणं गरजेचं आहे ना. हां, मग का हे सगळं लागतं मुलांनो? तर त्याच्यामध्ये तुमच्या ह्या ज्या गोष्टी आहेत की नाही तेव्हा ते पचन होत असतं. मग त्याच्यामध्ये ह्या अशा प्रकारचे युजफुल बॅक्टेरिया आहेत. मग आता ह्या बॅक्टेरिया कुठे असतात? तर इंटेस्टाईनमध्ये असतात. दॅट इज increase the population of the microbes, helping the digestion and decrease the population of harmful microbes. म्हणजेच बघा, तुम्हाला बऱ्याच वेळेला एक रोजच आपल्याला खूप छानपैकी आपण खाल्लेलं पचत असतं, कुठलाही प्रॉब्लेम नाही. पण एखाद दिवशी आपल्याला प्रॉब्लेम येतो बघा. मग हे कुठेतरी न कळत तुमच्या पोटात हार्मफुल बॅक्टेरिया एंटर होत आहेत, किंवा एखादा खराब पदार्थ जो खराब झालेला आहे पण तुमचा न कळत तो तुमच्या पोटात गेला, तर मग तिथे तुमचं सगळं स्पॉईल होऊन जातं आणि मग ते लूज मोशन होतं आहे किंवा एकतर वॉमिटिंग तरी स्टार्ट होतं आहे. म्हणजे आपली बॉडी काय करते मुलांनो, की ती एक म्हणजे आपली बॉडी एक कसलं मेकॅनिझम आहे लक्षात घ्या मुलांनो. एकतर पहिली गोष्ट, तुम्ही जेवलात आणि उलटे खाली डोकं वर पाय केलं तरी तुमच्या घशात अन्न येणार नाही कधीच. पण मात्र जर ते प्रॉपरली पचलं नाही तर ते इमिजिएट बाहेर असं शॉवरने फेकलं जातं. बघता ना तुम्ही उलटी कशी येते, किंवा लूज मोशन म्हणून ते पूर्ण खालून फेकलं जातं. याचा अर्थ हार्मफुल बॅक्टेरिया जर असतील तर आपली बॉडी ते एक्सेप्ट करत नाही, ते लगेच थ्रो आउट करते. क्लिअर सगळ्यांना? मग त्या बॅक्टेरिया कोणत्या आहेत? क्लोस्ट्रोडियम. युजफुल बॅक्टेरियांची नावं लक्षात ठेवायची, हार्मफुल बॅक्टेरियांची नावं लक्षात ठेवायची. प्रोबायोटिक प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन वेरियस फॉर्म्स लाईक योगर्ट, केफेर, सुकरक्रट म्हणजे पिकल कॅबेज. आता हे पिकलमध्ये, आता पिकल म्हणजे काय? लोणचं. आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी असतात. मिक्स असतं, मँगो असतं, लेमन असतं, अजून काय काय असतं. पण ते वर्षभर टिकते बघा. मग आता जर हेच तुमचं व्हेजिटेबल आहेत, हे वर्षभर टिकवायचे असेल तर त्याच्यामध्ये काय काय टाकलेलंच असणार आहे की नाही. मग त्याच्यासाठी सुद्धा काही युजफुल बॅक्टेरिया यूज केल्या जातात.
दुसरं काय सांगितले बघा, डार्क चॉकलेट, मेसो सूप, पिकलेस, ऑइल्स, कॉर्न सूप्स, कॉर्न सिरप्स, आर्टिफिशियल स्वीटनर्स, मायक्रो अल्गीज, सी फूड लाईक स्पिरुला, क्लोरेला, ब्लू ग्रीन अल्गी. किती व्हरायटी दिलं आहे बघा. म्हणजे हे आपल्याला काही माहिती नसतं मुलांना. आपण काय करतो, बुकमध्ये आलं, सिलॅबसमध्ये आलं तेवढ्यापुरता स्टडी करतो. पण जर तुम्हाला त्यात खूप इंटरेस्ट असेल ना, तर ह्या सगळ्या गोष्टींवर जर तुम्ही असा एक असा रिसर्च केला, अगदी छोट्या छोट्या गोष्टीला तुम्ही गुगलला विचारत असता की नाही, मग ह्या बॅक्टेरिया काय आहेत, व्हॉट इज द यूज ऑफ दॅट बॅक्टेरिया, असे जर क्वेश्चन तुम्ही गुगलला विचारलेत ना, तर तुम्हाला खूप असं डिस्क्रिप्टिव्ह आन्सर मिळेल. बट इफ यू आर इंटरेस्टेड, आणि जर तुम्हाला वाटलं की नाही रे मला एकच मार्कासाठी एवढाच अभ्यास करायचा आहे, तर तुम्ही तेवढ्यापुरतं पण थांबू शकता. पण हे जेव्हा सगळं तुमचं मार्केटमध्ये ज्या गोष्टी तुमच्या म्हणजे रेडी टू ईट म्हणता की नाही, तर त्या अव्हेलेबल असतात, तर त्या अशाच अव्हेलेबल नाहीत मुलांनो. आपण जेव्हा शेतातनं भाजी आणतो, तर ती सकाळी आणली की संध्याकाळपर्यंतच फ्रेश राहते. फार तर एखादी फळभाजी असेल तर 2 दिवस आपण टिकू शकतो. याचा अर्थ तिचं लाईफ तेवढंच आहे. पण जर त्याच भाज्या तुम्ही घरी फक्त नुसत्या आणायच्या, पाणी घालायचं आणि बॉईल करायच्या, अशी जर प्रोसिजर असेल, तर त्याच भाज्या जर तुमच्या टिकल्या जात आहेत, याचा अर्थ त्याच्यामध्ये काही मायक्रोब्स सोडले जातात की नाही. मग ते मायक्रोब्स आहेत, ते व्हरायटी ऑफ मायक्रोब्स आहेत. मग त्याला टेस्ट येण्यासाठी पण वेगळं टाकलं जातं, त्याला फ्लेवर येण्यासाठी पण वेगळं टाकलं जातं, त्याला अट्रॅक्टिव्ह कलर दिसण्यासाठी पण वेगळं टाकलं जातं. बऱ्याच गोष्टी आहेत मुलांना की ज्या यूज केल्या जातात. आणि हे सगळं तुमचं आहे ते रिलेटेड टू द बायोटेक्नॉलॉजी, कळते. आणि वेरियस टाईप्स ऑफ यूज ऑफ द मायक्रोबायोलॉजी. वाय द प्रोबायोटिक्स हॅव डेव्हलप मच इम्पॉर्टंट इन रिसेंट डेज. आता का गरज लागते, तर ऑफकोर्स पिझ्झा बर्गरसारख्या वस्तू तुमचे डिमांड आहेत. मग त्या किंवा चॉकलेट्स, आता चॉकलेटमध्ये पण चॉकलेट सिरप आलेत मुलांना. चॉकलेटचे पण डार्क चॉकलेट आणि तुमचे डेअरी मिल्कसारखे चॉकलेट, किंवा साधे चॉकलेट, किंवा गोळीचं चॉकलेट असे असतात की नाही. हां, मग ते सगळे जर तेवढे डिमांड्स आहेत, तर ऑफकोर्स काय असणार आहे, सध्याची ही टेक्नॉलॉजी किंवा हे प्रोबायोटिक्स आहे, हे जास्त डिमांडेबल आहे. These products from the colonies of the useful microbes in alimentary canal and control other microbes and their metabolic activities, improve resistance and lower the ill effects of the harmful substance formed during metabolic activities. आता what is metabolic activity? मेटाबॉलिझम म्हणजे तुमची पचनशक्ती. आता बऱ्याच लोकांचं असं असतं की काही लोकांची मेटाबॉलिक जी पॉवर असते की नाही, ती फास्ट असते, म्हणजे खाल्लं की लगेच पचून जातं त्यांचं. काहींचं अगदी चाललेलं आहे स्लो स्लो स्लो, म्हणजे लवकर त्यांना भूकही लागत नाही, कळते. हां, मग आता ही जी काही तुमची प्रोसिजर आहे, ह्याच्यासाठी तुमच्या बॉडीमध्ये युजफुल बॅक्टेरिया किती मोठ्या प्रमाणात आहेत, त्याच्यावर पण हे सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत मुलांनो. हे तुमच्या बॉडीमध्ये एकतर पहिली गोष्ट यूजफुल बॅक्टेरिया जाणं पण गरजेचं आहे. आणि म्हणूनच तर तुम्हाला नेहमी शिकवलं जातं बघा, की सी विटॅमिन आपल्या बॉडीमध्ये साठवलं जात नाही, पण ते आपल्या बॉडीच्या म्हणजे फूडच्या डायजेशनसाठी किंवा ॲब्सॉर्प्शनसाठी खूप युजफुल आहे. त्यामुळे रोज आपण एकतर वाटीभर दही, म्हणजे रोज म्हणण्यापेक्षा प्रत्येक जेवणामध्ये तुमचं, जेव्हा तुम्ही पूर्ण जेवण घेता की नाही, त्याच्यामध्ये तुमचं एक वाटीभर दही किंवा एक अर्धा ग्लास ताक असणं गरजेचं आहे. नसेलपेक्षा लिंबाची फोड आपल्याला गरजेची असते. म्हणजेच थोडक्यात काय आहे की ह्या थ्रू आपण काय करत असतो, तर वेरियस टाईप्स ऑफ युजफुल बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये आपण एंटर करत असतो, की जे आपले डायजेशन प्रॉपरली घडवून आणत असतात. क्लिअर सगळ्यांना. म्हणजे अगदीच जेवणाबरोबर रायता वगैरे खात असता बघा, तर त्याच्या मागचं सायन्स तुम्हाला माहिती नसेल, किंवा तुम्ही कोशिंबीर घेत असता, सॅलड घेत असता, याच्या सायन्स तुम्हाला माहिती नाही, पण त्या सॅलडमध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला दही घालून देत असते बघा मम्मी. हां, तर मम्मीला कदाचित त्यातलं सायन्स माहिती नसेल, पण आज तुम्ही ते शिकलात की नाही. म्हणजे त्या मागचे उद्देश काय आहेत, की आपण जे काही घेत असतो, गोष्टी खात असतो, त्या किती युजफुल आहेत, आणि त्या रोजच्या तुमच्या ताटामध्ये वाढलेलं, मनामध्ये आलेलं प्रत्येक गोष्ट तुम्ही खाल्ली पाहिजे, त्याचं इम्पॉर्टन्स तुमच्यासाठी किती आहे. म्हणजे नुसतंच एकच पदार्थ खाऊन तुमचं मेटाबॉलिक पॉवर वाढत नाही मुलांनो.
सगळ्या गोष्टी जे म्हणतात ना, आपलं ताट म्हणजे पूर्ण अन्न म्हणतात की ज्याच्यामध्ये तुमचे 5-6 प्रकार तुम्हाला दिलेले असतात, तर ते थोडे थोडे दिलेले असतात. एक दोन प्रकारच तुम्ही खूप खाल्लेत तर त्याच्यातनं तुमची फूड व्हॅल्यू पण मिळत नाही, मायक्रोब्स पण मिळत नाहीत. पण ताटातलं सगळं जर तुम्ही व्यवस्थित खात असाल तर तुम्हाला प्रॉपर न्यूट्रिशन होतं, प्रॉपर तुमच्याकडे बॅक्टेरिया म्हणजे युजफुल बॅक्टेरिया जातात आणि खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. क्लिअर सगळ्यांना? हे झालं तुमचं डेअरी प्रॉडक्टशी रिलेटेड. आता आपण बघणार आहोत ते ब्रेडशी रिलेटेड. आता ब्रेड काय आहे बघा. अगदी मी सांगितलं ना, खेडेगावांमध्ये सगळ्यांना म्हणजे गरीबातल्या गरीब माणसाला परवडेल असा तुमचा तो ब्रेड, जो आपण पाव म्हणतो त्याला, की तो किती युजफुल असतो. आणि त्याच्यावरच आता इंडस्ट्री चालायला लागली आहे मुलांनो. म्हणजे त्याच बेकरीचं आता मोठ्या मोठ्या बेकरीमध्ये रूपांतर झालं आणि त्याच्यामधनं आता वेगवेगळे बेकरी प्रोडक्ट घ्यायला लागले. मग आता ते काय आहेत बघा. Different types of the breads are produced from the flour of the cereals. Dough is formed by mixing the baker's yeast. आता एक लक्षात ठेवायचं आहे, बेकरी प्रोडक्ट आलं की ईस्ट नावाचं जे काही तुमचं मायक्रोब्स आहेत की नाही, जे मी तुम्हाला सायन्स 2मध्ये मला असं 3rd लेसनमध्ये शिकवलं बघा, की ज्याचं तुमचं बडिंग थ्रू तुमचं रिप्रोडक्शन होत असतं. आठवतं का? डायग्राम येते लक्षात? हां, मग तेच ईस्ट मी तुम्हाला आता इथे शिकवत आहे की ते ईस्ट तुमचं यूज केलं जातं. मग त्याचं काय आहे बघा, सॅचोरोमाइस सिरेविस. त्या मायक्रोब बॅक्टेरिया किंवा ते मायक्रोब जे आहेत ना, त्यांचं नाव आहे ते वॉटर, सॉल्ट अँड अदर नेसेसरी मटेरियल्स विथ द फ्लोअर. म्हणजे जेव्हा तुमचं जे डेअरी प्रोडक्ट किंवा ब्रेड तुमचा जो मार्केटमध्ये अवेलेबल आहे बघा, स्पंजी पदार्थ, त्याच्यामध्ये पुन्हा हे फर्मंटेशन प्रोसिजर आली. मग त्या फर्मंटेशन प्रोसिजरमध्ये मेन तुमचं काय असणार आहे, फ्लोअर ऑफ द सिरियल्स. म्हणजे तुमचं कुठल्याही व्हेटचं घ्या किंवा बरं मैद्याचा असतो, व्हाईट ब्रेड असतो ना मुलांना, तो मैद्याचा असतो. पण हल्ली आपण हेल्थ कॉन्शियस झालो, त्यामुळे आपण आता व्हीट ब्रेड मोस्टली वापरतो. म्हणजेच काय आहे की त्या आपले जे सिरियल्स आहेत त्यांचं आपण पीठ घेतोय, फ्लोअर. त्याच्यामध्ये काय काय टाकतो, टेस्ट येण्यासाठी सॉल्ट टाकतो, पाणी घालतो आणि काही अजून तुमचे फ्लेवर देणारे मटेरियल टाकतो. ड्यू टू द फर्मेंटेशन ऑफ द कार्बोहायड्रेट बाय यीस्ट, शुगर इज कन्वर्टेड इनटू कार्बन डायऑक्साईड अँड इथेनॉल. आता काय होतं, जेव्हा एखादा पदार्थ तुमचा स्पंजी होतो तेव्हा त्या फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये मुलांनो, पहिली गोष्ट जेव्हा त्या बॅक्टेरियांमधनं त्या फ्लोअर बरोबर जी काही रिॲक्शन चालू होते तेव्हा काही एक गॅस फॉर्म होतो आणि तो गॅस म्हणजे तुमचा CO2 गॅस असतो आणि तो त्या फ्लोअरमध्ये अडकलेला असतो, कळते. पण मात्र जेव्हा त्या फ्लोअरची बेकिंग प्रोसिजर होते तेव्हा बेकिंग प्रोसिजरमध्ये काय केलं जातं, तो तुमचा गॅस आहे तो निघून जातो आणि मग ती जागा आहे ती तुमची खाली होते, पोकळ होते, एम्प्टी होते. आणि मग ती जागा एम्प्टी, मग ते त्या पदार्थाला स्पॉन्जिनेस आणतो. मग अगदी तुमचं तुम्ही जो केकचा बेस असतो की नाही तुमचा, तोही तुमचा त्याच टाईपचा असतो, स्पंज असतो की नाही. डव रायजेस अप ड्यू टू द CO2 अँड ब्रेड बिकम्स स्पंजी. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा, कॉम्प्रेस यीस्ट इज यूज इन द कमर्शियल बेकरी इंडस्ट्री. बघा, इट इज अवेलेबल इन ड्राय ग्रॅन्युलर फॉर्म फॉर द डोमेस्टिक यूज. म्हणजेच आता यीस्ट असेल तर तुमच्या घरामध्ये जर मम्मी व्हरायटी ऑफ काय प्रोडक्ट बनवत असेल, बऱ्याच वेळेला केक किंवा कुठेतरी असा पिझ्झा बेसचं पण हे बेस पण बनवतात. मग हे सगळं करत असताना किंवा नानकटाई करत असतात तेव्हा हे तुमचं घरामध्ये ग्रॅन्युअल्स असतात बघा यीस्टचे, म्हणजे मार्केटमध्ये आता ते अवेलेबल आहेत. हे थोडक्यात सांगायचं, असे साखरेचे कण असतात की नाही, एक खडी साखर असते बघा, त्याच्यासारखे ते थोडेसे लांबडे कण असतात आणि ते तुम्हाला आता बॉटलमधनं मिळत असतात. ते ह्या वस्तूंमध्ये टाकले आणि थोड्या वेळासाठी 5-6 तासांसाठी फर्मंटेशनला ठेवलं की तुमचं फर्मंटेशन होतं आणि पदार्थ तुमचा असा मस्तपैकी स्पंजी होतो. हे डोमेस्टिक यूजसाठी पण ते चालतं आणि इंडस्ट्रियल यूजसाठी पण ते वापरलं जातं. त्याच्यानंतर सांगितलं बघा, यीस्ट प्रोड्यूस फॉर द कमर्शियल यूज कंटेन्स व्हेरियस युजफुल कंटेंट्स लाईक कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स, various vitamins and minerals. Due to this, bread and other products produced with the help of yeast become nutritive.
म्हटलं ना तुम्हाला की साध्या गोष्टी आहेत, पण त्यांची व्हॅल्यू फार न्यूट्रिटिव्ह होत असते. कळतंय? म्हणजे आपण एकतर पहिली गोष्ट, एक व्हाईट ब्रेड सोडलात तुम्ही, आता ते पचायला थोडंसं जड असतं म्हणून. त्यातनं एकतर कव्हर किंवा जे सालं म्हणतात ती काढलेली असतात आणि मधल्या पोर्शनचा तो पीठ असतो किंवा फ्लोअर असतं ते. पण बऱ्याच वेळेला आपण जे काही म्हणजे तुमचं ढोकळा म्हणा किंवा तुमचं केक म्हणा किंवा तुमचं जो पिझ्झा खातात त्याच्यामध्ये थोडीशी न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढली जाते. का? तर तिथे ते ईस्ट वापरलेलं असतं. म्हणजे आता आम्ही म्हणतो तुम्ही की पिझ्झा वगैरे जास्त खायचं नाही, फास्ट फूड खायचं नाही, पण बऱ्याच वेळेला त्याच्यावरच जगणारी पण मोठी श्रीमंतांची मुलं असतात की नाही. हां, म्हणजे मग त्यांना त्रास होत नाही आहे, फक्त मात्र पचनाचा त्रास होतो, हे लक्षात घ्यायचं आहे. पण मात्र त्यातनंही त्यांना फूड व्हॅल्यू मिळत असते. कळतंय का? तर ते सगळं यीस्टमुळे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू त्याच्यामध्ये तयार झालेली असते. इन्ग्रेडियंट्स लाईक विनेगर, सोया सॉस अँड मोनोसोडियम ग्लुटॅमेट म्हणजे अजिनोमोटो दॅट आर यूज इन प्रेझेंटली पॉप्युलर चायनीज फूड आर प्रोड्यूस बाय मायक्रोबियल फर्मेंटेशन. अगदी सगळ्यांच्या म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न नाही का हा. संध्याकाळचा नाश्ता काय, तर कुठेतरी राऊंड मारायला जायचं, कुठेतरी त्या गाडीवर टपरीवर चायनीज फूड खायचं आणि मग घरी परतायचं. मग आता ह्या चायनीज फूडमध्ये त्याला टेस्ट आणण्यासाठी, त्याला कलर आणण्यासाठी जे काही वापरलं जातं ते थोडंसं मुलांना हार्मफुल असतं. त्याची प्रोसिजर आहे ती थोडीशी वेगळी असते, पण मात्र त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ह्या फर्मंट केलेल्या असतात. म्हणजे अगदी तुमचा सोया सॉस आहे तोही फर्मंट करून ठेवलेला असतो, विनेगर आहे ते पण फर्मंटेशन करून केलेला प्रोडक्ट असतो. आणि त्याच्यामध्ये एक ग्लुटामेट म्हणून नावाचा जो म्हणजे अजिनोमोटो वापरला जातो, तोही फर्मेंटेशन प्रोसेसमध्येच तयार करतायत. म्हणजे थोडक्यात आत्ता सध्या रिसेंटली जास्त मार्केटमध्ये चालणारा जो चायनीज फूड आहे त्याच्यामध्ये जे मटेरियल वापरलं जातं ते मायक्रोबियल बॅक्टेरियान वापरून तयार केलेलं फर्मंटेड फूड असतं. क्लिअर सगळ्यांना? बरं, इथे थांबूया आपण, कारण विनेगर प्रोडक्शनला सुरुवात केली तर ते जर असं मोठं आहे आणि त्याच्यानंतर एक मोठा चार्ट आहे. थोडंसं आपण इथे थांबूया. ओके, चला. कितपत समजलं? काय कोणाला प्रॉब्लेम आहे का? क्लिअर झालं सगळं? ओके, ठीक आहे. ओके, व्हेरी गुड. चलो, बाय बाय. येस, बाय बाय. बाय बाय बाय.